Now let's continue. Question number 20. Exercise 2.4. Question number 20 बघायला चालू करूया. ठीक आहे. काय म्हणले बघा, शो दॅट अमंग द रेक्टँगल्स ऑफ गिवन एरिया म्हणजे एरिया तुम्हाला दिलेली आहे, कॉन्स्टंट नंबर आहे. शो दॅट among the rectangles of given area the square has the least perimeter. स्क्वेअरचं पेरिमीटर सर्वात कमी असतं हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. एरिया तुम्हाला दिलेली आहे रेक्टँगलची आणि त्याचे जर पेरिमीटर लिस्ट हवा असेल, कमीत कमी जर पेरिमीटर पाहिजे असेल तर तो स्क्वेअर असला पाहिजे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, हा रेक्टँगल, त्याची लेंथ x आहे, ब्रेड्थ y आहे आणि एरिया a दिलेली आहे तुम्हाला. जर याचं पेरिमीटर कमीत कमी पाहिजे असेल तर तो स्क्वेअर असला पाहिजे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. आणि एरिया हा कॉन्स्टंट नंबर आहे बरं का, तो तुम्हाला दिलेला असणार आहे. म्हणजे एरिया समजा 50 दिली, एरिया समजा 100 दिली, काहीतरी दिली अशा प्रकारे, म्हणजे ते कॉन्स्टंट आहे, डोक्यात ठेवा. बघा, लेट द लेंथ, ब्रेड्थ अँड एरिया ऑफ rectangle be x, y and a respectively. Let the length, breadth and area of rectangle be x, y and a respectively. Therefore area equals xy. Equation 1. तुम्हाला काय लिस्ट पाहिजे, म्हणजे काय मिनिमम पाहिजे, तर पेरिमीटर मिनिमम पाहिजे. मग पेरिमीटर इक्वल्स 2 into bracket length plus breadth, 2 into bracket length plus breadth equals 2 into bracket x plus, आता y म्हणजे काय बघा, a upon x from 1 which is to be minimum. पेरिमीटर तुम्हाला काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. मग लेट fx equals 2 into bracket x plus a upon x, f dash x equals 2 कोएफिशिएंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 upon x स्क्वेअर. मग a तर कोएफिशिएंट आहे इंटू मायनस 1 upon x स्क्वेअर. मग f डबल डॅश ऑफ x इक्वल्स पुन्हा 2 कोएफिशिएंट. बघा, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस मायनस. आता बघा पुन्हा a कोएफिशिएंट आणि त्याचे 1 upon x स्क्वेअर आहेत की नाही, 1 upon x स्क्वेअर. त्याच्याकडे तुम्ही असं बघा, x raised to -2, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह सोपा होतो, -2 into x raised to -3. बघा मी काय केलं, -2 पुढे आणले, त्यात मी कमी केलं. हे कळलं का तुम्हाला, व्यवस्थित कळलं का? 2 into bracket minus minus plus 2a अपॉन एक्स क्यूब, ह्याला खाली घेतलं म्हणजे 4a अपॉन एक्स क्यूब हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग आता कन्सिडर f डॅश x इक्वल 0. कन्सिडर f डॅश x इक्वल 0. आता f डॅश x कुठे आहे बघा, हे बघा 2 into bracket 1 minus a upon x square is equal to 0. पहिल्यांदा 2 ट्रान्सफर करा, 1 minus a upon x square is equal to 0. निगेटिव्ह टर्म तिकडे घ्या, 1 equals a upon x square, x square ट्रान्सफर करा, x square equals a, म्हणजे x is equal to काय मिळालं, रूट a मिळालं तुम्हाला. a नंबर आहे, लक्षात ठेवा, काही पण नंबर असला म्हणजे एक रूट तुम्हाला मिळालं. आता x रूट a असताना तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो बघायचं, त्याच्या खालीच कंटिन्यू करायचं. कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू 4a अपॉन x क्यूब. मग f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू रूट a मिळाली तुम्हाला, 4a अपॉन रूट a चा ब्रॅकेट क्यूब. एवढं सांगा की येणारा आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, अर्थात पॉझिटिव्ह आहे. Therefore, the function has minima at x equals a
फंक्शन हॅज मिनिमा ॲट एक्स इक्वल्स ए, म्हणजे ज्यावेळेस एक्स इक्वल्स रूट ए, सॉरी हां, ॲट एक्स इक्वल्स रूट ए, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू रूट ए असेल तेव्हा तुमचं फंक्शन जे आहे तुम्ही तयार केलेलं फंक्शन, कोणतं फंक्शन तयार केलं सांगा तुम्ही? बघा, तुम्ही एफ एक्स कशाला म्हणले तर त्या पेरिमीटरला म्हणलेलं आहे. पेरिमीटर, ते पेरिमीटरचं फंक्शन काय असेल? मिनिमम व्हॅल्यू देईल, म्हणजे पेरिमीटर मिनिमम असेल कधी एक्स इक्वल्स रूट ए असताना. मग फ्रॉम वन सांगा एक्स वाय इक्वल्स काय सांगा? ए. फ्रॉम वन एक्स वाय इक्वल्स ए, मग एक्सच्या जागी आपण रूट ए रिप्लेस करणार इंटू वाय इज इक्वल टू, हा जो ए ना पलीकडचा हा, तो रूट ए इंटू रूट ए दोनदा आला तरी चालतो ना ए ला, आणि एक रूट ए त्यातला काय झाला? कॅन्सल झाला, म्हणजे वाय इक्वल्स काय मिळालं तुम्हाला? रूट ए. थोडक्यात एक्स इक्वल्स वाय इक्वल्स रूट ए मिळाले. म्हणजे एक्स आणि वाय म्हणजे रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ आहे ना, मग लेंथ आणि ब्रेड्थ जेव्हा दोन्ही रूट ए असेल ना तेव्हाच तो काय असणार आहे? पेरिमीटर कमीत कमी असणार आहे. तरी विचारले काय? शो दॅट द स्क्वेअर हॅज द लिस्ट पेरिमीटर. आता एक्स आणि वाय इक्वल आहे म्हणजे काय झालं सांगा? तो स्क्वेअर असला पाहिजे. therefore the square has the least perimeter. The square has the least perimeter. 21st question. Show that the height of closed right circular cylinder, closed म्हणजे दोन्ही बाजूने बंद असलेलं, closed right circular cylinder of given volume, म्हणजे व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट नंबर तुम्हाला सांगितला आहे, एवढा 100 व्हॉल्यूम आहे, म्हणजे 100 क्युबिक सेंटीमीटर वगैरे असा व्हॉल्यूम आहे, अँड द लीस्ट सरफेस एरिया इज इक्वल टू इट्स डायमीटर. पहिल्यांदा हा क्वेश्चनच कळत नाही काय दिलाय. हे बघा, प्रश्न असा आहे, शो दॅट, मी सांगेल तसं वाचा, शो दॅट द हाईट, ते ऑफ वगैरे सगळं सोडून द्या, हाईट एकदम तिसऱ्या लाईन मध्ये या, इज इक्वल टू इट्स डायमीटर. हाईट इज इक्वल टू इट्स डायमीटर, एकदम शेवटी बघा, म्हणजे हाईट आणि डायमीटर इक्वल आहे असं प्रूव्ह करा. कधी? ऑफ अ क्लोज राईट सर्क्युलर सिलेंडर ऑफ गिवन व्हॉल्यूम अँड लिस्ट सरफेस एरिया. म्हणजे प्रश्न असा आहे, जर तुम्हाला एखाद्या सिलेंडरचा व्हॉल्यूम एवढा एवढा असं तुम्हाला सांगितलंय, काही नंबर दिलाय, तो नंबर मॅटर करत नाही, तुम्हाला एक व्हॉल्यूम दिलाय, सिलेंडर आहे, त्याचा व्हॉल्यूम एवढा एवढा म्हणून तुम्हाला सांगितलंय. जर याची सरफेस एरिया तुम्हाला लिस्ट पाहिजे, म्हणजे कमीत कमी पाहिजे असेल, कमीत कमी सरफेस एरिया म्हणजे त्याला लागणारं जे मेटल असेल ते कमीत कमी वापरायचं असेल, तर हाईट जी आहे, हाईट ती याच्या डायमीटर एवढी आहे हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं. म्हणजे तो डबा असा पाहिजे बसलेला, तर तुम्हाला पाहिजे त्या व्हॉल्यूम, मॅक्सिमम व्हॉल्यूम जो हवा असेल तो, आणि त्याचा कमीत कमी सरफेस एरिया वापरून तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करता येतात. अशा वेळेस तुम्हाला हाईट, ही जी हाईट आहे ना, ही हाईट ती डायमीटर एवढी ठेवावी लागते असं त्यांना म्हणायचं. शो दॅट हाईट इज इक्वल टू डायमीटर ऑफ द सिलेंडर. व्हॉल्यूम तुम्हाला कॉन्स्टंट दिलेला आहे, सरफेस एरिया जी आहे त्याची टोटल सरफेस एरिया ती काय पाहिजे आपल्याला? लिस्ट पाहिजे, असा तो प्रश्न. ठीक आहे, बघा नंबर काय त्याचा? 21st. शो दॅट द हाईट ना, let the radius, height, volume and surface area of closed cylinder B, तर पूर्ण सुरुवात केली, रेडियस R, H, V and S respectively. मग सांगा, तुम्हाला व्हॉल्यूम दिलेलं आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर एच. काही लागलं तर आपण ह्यातनं रिप्लेस करत जायचं. मग तुम्हाला काय कमीत कमी पाहिजे? सरफेस एरिया. मग आता सांगा, सरफेस एरिया त्या सिलेंडरची काय असते? जर तो दोन्ही बाजूने क्लोज असेल तर सरफेस एरिया म्हणजे त्याची थोडक्यात टोटल सरफेस एरिया, ज्याला आपण 9वी 10वी शिकलेले फॉर्म्युले पाठ पाहिजे, 2 पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एच. मग आता हे तुम्हाला ही जी सरफेस एरिया ती लिस्ट पाहिजे, लिस्ट
म्हणजे मिनिमम पाहिजे. मग हे सगळं फंक्शन एका व्हेरिएबल मध्ये येण्यासाठी एकतर आर तरी रिप्लेस करा किंवा एच तरी रिप्लेस करा. रिप्लेस करायला काय सोपं आहे सांगा? एच रिप्लेस करायला सोपं आहे. हे इथनं ट्रान्सफर केल्यानंतर बघा इक्वल्स 2 पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एच. एच म्हणजे काय नीट बघा, तर व्ही अपॉन पाय आर स्क्वेअर. आता फक्त मी ह्या आर नो किंवा ह्यानं ओपन करा. चला 2 पाय आर नो ओपन करा, थोडंफार पाय कॅन्सल होतील. हा बघा इकडे आले 2 पाय आर स्क्वेअर, ह्याचं मल्टिप्लिकेशन प्लस. ठीक आहे, इथं काय होणार आहे बघा, ओपन केल्यानंतर मी वाटलं तर बाजूला लिहितो म्हणजे कळेल. 2 पाय आर इंटू व्ही अपॉन पाय आर स्क्वेअर. पाय कॅन्सल, आर कॅन्सल, एक आर शिल्लक, ट्वाइस व्ही अपॉन आर शिल्लक राहिले. काय झाले सांगा? ट्वाइस व्ही अपॉन आर. हे झाली तुमची सरफेस एरिया विच इज टू बी मिनिमम. आपल्याला सरफेस एरिया काय पाहिजे? कमीत कमी पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलंय की हाईट ही ह्याच्या डायमीटर एवढी आहे हे प्रूव्ह करा. हाईट जी आहे ती डायमीटर इतकी हे प्रूव्ह करा असं तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता हे तुमचं व्हेरिएबल आर आहे. एकाला पहिल्यांदा एफ ऑफ आर म्हणा फंक्शनला 2 पाय आर स्क्वेअर प्लस ट्वाइस व्ही अपॉन आर. व्ही हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे कॉन्स्टंट नंबर आहे हे लक्षात ठेवा बरं का. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू आर म्हणजे एफ डॅश ऑफ आर इक्वल्स ट्वाइस पाय आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस आर प्लस ट्वाइस व्ही कोइफिशियंट आणि याचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन आर स्क्वेअर. 1 अपॉन आर चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे थोडक्यात एफ डॅश ऑफ आर किती आलं सांगा? 2 to the 4 pi r 2 to the 4 pi r minus twice v upon r square. हे काय आहे सांगा तुमचं f dash of r आहे. आता f डबल डॅश ऑफ r मी डायरेक्ट करत नाही बरं का. हे बघा d by dr ऑफ काय लिहितो बघा d by dr. हे फंक्शन लिहितो मी 4 pi r minus twice v r raised to -2. Twice v r raised to -2. आता डेरिव्हेटिव्ह घेतो कारण हे मला हे खाली वर r स्क्वेअर आहे ना, मग डेरिव्हेटिव्ह घेताना डायरेक्ट येणार नव्हतं म्हणून तर मी आधी वर घेतले. चला f डबल डॅश ऑफ r इक्वल्स 4 पाय r चा डेरिव्हेटिव्ह 4 पाय कोएफिशिएंट r चा डेरिव्हेटिव्ह 1 -2v as it is -2v. आता r raised to -2 चा डेरिव्हेटिव्ह -2 r raised to -3 वरती कमी करायचं म्हणजे 4 पाय मायनस मायनस प्लस 4v आणि अपॉन r क्यूब. ह्याला खाली घेतलं. हे झाले तुमचे f डबल डॅश ऑफ r. आता नेहमीप्रमाणे फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन जे काय असेल ते f डॅश ऑफ r. Consider f dash of r equals 0. मग f dash of r म्हणजे काय सांगा? 4 pi r minus twice v upon r square is equal to 0. हे ट्रान्सफर केल्यानंतर 4 pi r equals twice v upon r square. r square इकडे ट्रान्सफर करा म्हणजे r क्यूब झाले twice v upon 4 pi म्हणजे r cube equals v upon 2 pi. त्यातले 2 कॅन्सल केले v upon 2 pi. therefore इथं लिहिलं ना याचं क्यूब रूट घ्यायचं. क्यूब रूट म्हणजे v upon 2 pi raised to 1/3. हे तुम्हाला r ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली सांगा तुम्हाला? ही r ची व्हॅल्यू मिळाली. आता जेव्हा तुमचा r एवढा असेल, काय असेल तो नंबर एवढा असेल, तेव्हा तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो आपल्याला हे पाहायचं आहे. काय साइन देतो बघा. कन्सिडर f डबल डॅश ऑफ r इक्वल्स लिहूया आपण 4 पाय प्लस 4v अपॉन r क्यूब. ठीक आहे. आता बघा
तुमच्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये आर ची व्हॅल्यू किंवा आर क्यूब ची व्हॅल्यू, आर क्यूब आहे डायरेक्ट, हे बघा आर क्यूब नंतर ही आर क्यूब नंतरच ही स्टेप होणार आहे ना, मग ते आर क्यूब रिप्लेस करून टाकूया त्यामध्ये. बघा 4π प्लस 4v अपॉन आर क्यूब. आर क्यूब काय सांगा, तर v अपॉन 2π, किंवा हे रिप्लेस करून परत त्याचा क्यूब दाखवा, शेवटी ते अर्थ तोच आहे. मला एवढं सांगा की हे सिम्प्लिफाय करणं फार गरजेचं नाही आहे. अगदी वाटलं तरी बघा, हे 2π वर घेतले, v कॅन्सल केले, हे झाले 8π प्लस 4π म्हणजे 12π झाले. हे 8π प्लस 4π म्हणजे 12π झाले, which is positive. Therefore the function has minima at r equals v upon 2π raised to 1/3. या लाईनचा अर्थ असा, तुम्ही जे तयार केलेलं फंक्शन आहे, हे बघा, हे सरफेस एरियाचं फंक्शन तुम्ही तयार केले, दॅट फंक्शन विल बी मिनिमम ॲट r इक्वल्स एवढं असणार. म्हणजे r v अपॉन 2π रेस टू 1/3 असताना तुमची सरफेस एरिया काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. आणि ती झाली सरफेस एरिया मिनिमम असणार आहे r एवढा असताना. मग त्यावेळी r आणि h मधलं रिलेशन काय हे आपल्याला पाहायचं आहे. r आणि h मधलं रिलेशन काय हे आपल्याला आता पाहायचं आहे. मग आता आपल्याकडे बघा बरं कुठं r आणि h मध्ये रिलेशन कुठं आहे बघा, आहे बघा, इथे आहे बघा. त्यावेळी हाईट किती असेल, बरोबर आहे. r ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली सांगा, r इक्वल्स काय मिळाली, तर v अपॉन 2π रेस टू काय मिळाले आपल्याला 1/3 मिळाले. मग खाली लिहायचं फ्रॉम 1 म्हणायचं. हा, h इज इक्वल टू, हाईट इज इक्वल टू काय सांगा, v अपॉन पाय r स्क्वेअर h, v अपॉन पाय r स्क्वेअर h, नहीं पाय r स्क्वेअर h ट्रान्सफर केलं नाही, सॉरी, h इज इक्वल टू काय सांगा, v अपॉन पाय r स्क्वेअर. ठीक, आता आपण r आपण त्यामध्ये काय करणार आहोत, आता रिप्लेस करणार आहोत. r आपण त्यात काय करणार आहोत, रिप्लेस. बघा r चा स्क्वेअर, ते करण्याआधी मी फार महत्त्वाची स्टेप करतो, तुम्ही बघा, v अपॉन पाय, हे पाय वर घेतले का, v अपॉन पाय रेस टू काय सांगा, r स्क्वेअर. बरोबर, पाय फक्त वर घेतले न्यूमरेटर. ही स्टेप फार महत्त्वाची बरं का, नीट लक्षात ठेवा. सो h इक्वल्स, हां पुन्हा एकदा v अपॉन पाय ॲज इट इज, v अपॉन पाय अपॉन r चा स्क्वेअर. r म्हणजे कोण सांगा, v अपॉन 2π रेस टू 1/3 आणि त्याचा स्क्वेअर. काय केलं सांगा, रेडियस रिप्लेस केली. हे बघा, रेडियसचा स्क्वेअर, ही सगळी एवढी रेडियस आहे बघा, रेस टू 1/3 त्याचा स्क्वेअर. आता या डिनॉमिनेटर बघून इथं मी ऍडजस्टमेंट काही करणार आहे, ते ऍडजस्टमेंट नीट बघा. h इज इक्वल टू ते v अपॉन 2π दिसतात का तुम्हाला इथं, v अपॉन 2π. मग ते बाहेर कॅन्सलेशनला मी 2 घेतलेत बरं का, कॅन्सलेशनला 2 घेतले ब्रॅकेट मध्ये. हे न्यूमरेटर मध्ये v अपॉन पाय ॲज इट इज, हे 2 ऍडजस्ट केलेले, हे बघा 2 कॅन्सल होतात. आणि होल डिवाइडेड बाय ब्रॅकेट v अपॉन 2π रेस टू 2/3, मल्टिप्लिकेशन झालं 2/3. कळते का बघा, व्यवस्थित कळते का. आता मला सांगा, ह्याला पॉवर किती आहे सांगा, ह्याला पॉवर 1 आणि खाली पॉवर किती आहे 2/3. डिव्हिजन करताना आपण पॉवर सबट्रॅक्ट करतो की नाही, डिव्हिजन करताना आपण पॉवर्स काय करतो सांगा, सबट्रॅक्ट करतो आपण, बरोबर. मग आता बघा बरं, डिव्हिजन करताना पॉवर सबट्रॅक्ट करून बघा बरं तिथं. therefore h is equal to हे 2 ॲज इट इज, हे 2 याचा आणि याचं डिव्हिजन आहे, पाया समान आहे, बेसिस सेम आहे, बेसिस सेम आहेत बघा. पॉवर सबट्रॅक्ट v अपॉन ट्वाइस h रेस टू 1 मायनस 2/3, 1 मायनस 2/3 म्हणजे h इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट v अपॉन 2π, v अपॉन 2h, सॉरी 2π आहे बरं का, ते 2π इथं चुकी झालेली मी, हा सॉरी, हा 2π रेस टू
1 मधनं 2/3 गेले म्हणजे 1/3 शिल्लक राहिले. म्हणजे h इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट हे बघा सांगा v अपॉन 2 पाय रेस टू 1/3 म्हणजेच r, म्हणजे हाईट इज इक्वल टू ट्वाइस r म्हणजेच काय सांगा डायमीटर. शो दॅट म्हणतो बघा त्यांनी हाईट इज इक्वल टू डायमीटर ऑफ द सिलेंडर असं म्हणतो. दस h इज इक्वल टू d, हाईट इक्वल्स डायमीटर हे प्रूव्ह झालं. Thus h is equal to d. Okay. Next question. 22nd question. Okay. Find the volume of the largest cylinder that can be inscribed in a sphere of radius r centimeter. Find the volume of largest cylinder that can be inscribed in a sphere of radius r centimeter. हा स्पियर आहे. स्पियर हा काय सांगा स्पियर आहे. रेडियस r असणारा स्पियर आहे. रेडियस काय सांगितले 8 सेंटीमीटर म्हणते ना तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम व्हॉल्यूमचा सिलेंडर काय करायचं आहे त्यामध्ये इन्स्क्राईब करायचं आहे. फाइंड व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट सिलेंडर दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन इट. जास्तीत जास्त व्हॉल्यूमचा तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये सिलेंडर इन्स्क्राइब करायचा आहे. हा तो सिलेंडर आपण त्यामध्ये इन्स्क्राइब केला. ज्या सिलेंडरचा व्हॉल्यूम तुम्हाला काय पाहिजे सांगा मॅक्सिमम पाहिजे. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय पाहिजे आपल्याला मॅक्सिमम. हा स्पियरचा सेंटर आहे. हा त्या सिलेंडरचा सर्कलचा जो सेंटर आहे तो आहे. समजा मी ही जी रेडियस आहे की ही रेडियस ही त्या स्पियरची रेडियस आहे जी तुम्हाला r आहे असं सांगितलेलं आहे. आपण हा जो ऍक्च्युअली ही टोटल हाईट आहे ना ही टोटल हाईट त्याचा छोटा हा पार्ट x अज्यूम करूया आणि हे सिलेंडर आहे त्याची रेडियस r आहे असं अज्यूम करू कॅपिटल R. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा 22nd. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द लार्जेस्ट सिलेंडर दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ स्पियर ऑफ रेडियस r सेंटीमीटर. हा रेडियस r असलेला स्पियर आहे. रेडियस r असलेला त्यामध्ये आपण एक सिलेंडर इन्स्क्राइब केलाय. ज्या सिलेंडरची रेडियस कॅपिटल R आहे आणि त्याची हाईट आहे ना हाईट त्या सिलेंडरची ती x प्लस x ट्वाइस x आहे. बरं लक्षात ठेवा. फक्त मी ट्रायंगल पुरता x घेतलेला आहे आणि या तिघांमध्ये रिलेशन आहे. या ट्रायंगल मध्ये OAB मध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन वापरून आपण हा पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचा आहे. बघा द रेडियस ऑफ sphere is r centimeter. Let the radius and height of cylinder inscribed in it be radius त्याची कॅपिटल R आणि हाईट मात्र त्याची जी आहे ना हाईट त्या सिलेंडरची जी हाईट आहे ती मात्र काय आहे सांगा ट्वाइस x आहे. ट्वाइस x. ठीक आहे. इन ट्रायंगल OAB चला या तिघात पायथागोरस रिलेशन वापरू. OB स्क्वेअर इक्वल्स OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. वाटलं तर पुढे लिहा थेरम ऑफ पायथागोरस. आता OB स्क्वेअर म्हणजे स्मॉल r स्क्वेअर, OA म्हणजे x स्क्वेअर आणि AB स्क्वेअर म्हणजे कॅपिटल R स्क्वेअर. ह्याला इक्वेशन बनवूया. आता तुम्हाला काय काय मॅक्सिमम पाहिजे सांगा. त्या सिलेंडरचा व्हॉल्यूम मॅक्सिमम पाहिजे. मग खाली व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय r स्क्वेअर
h, सिलेंडरची रेडियस स्मॉल r आहे, स्पियरची रेडियस स्मॉल r आहे, सिलेंडरची कॅपिटल r आहे, म्हणून मी इथं पाय r स्क्वेअर h काढलेलं. पाय r स्क्वेअर. आता बघा हे आपण एका व्हेरिएबल वर आणायचं आपल्याला. मग r स्क्वेअर जो आहे तो मी याला रिप्लेस करणार आहे. कशानं? r स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हा r फिक्स नंबर आहे बरं का, कॉन्स्टंट दिलेला आहे तुम्हाला. आणि हाईट जी आहे, हाईट कोणाची? त्या सिलेंडरची. ती हाईट ट्वाइस x आहे, ट्वाइस x. नीट लक्षात आहे. हे 2 इंटू पाय आहेत ना, हे आधी लिहूया 2 पाय ब्रॅकेट मध्ये r स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू x. x में ब्रैकेट ओपन करा, 2 पाई इंटू ब्रैकेट r स्क्वेअर x मायनस x क्यूब. हा झाला वॉल्यूम ऑफ सिलेंडर विच इज टू बी मॅक्सिमम. ठीक आहे, एकाला एफ ऑफ आर म्हणा, एफ ऑफ एक्स म्हणा. हे एक्स मधलं फंक्शन आहे ना. आर हा नंबर तुम्हाला रेडियस दिलेली आहे, स्पियरची रेडियस गिवन आहे असं सांगितलं. मग एफ एक्स इक्वल्स 2 पाय ब्रॅकेट मध्ये आर स्क्वेअर एक्स मायनस एक्स क्यूब. आता एफ डॅश एक्स इक्वल्स 2 पाय कोइफिशियंट आर स्क्वेअर इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3x स्क्वेअर. एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स 2 पाय कोइफिशियंट आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0 याचा मायनस 6x. ये थोडक्यात एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स मायनस 12 पाय एक्स, मायनस 12 पाय एक्स. हे काय झालं सांगा? एफ डबल डॅश ऑफ एक्स. मग नेहमीप्रमाणे फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश एक्स इक्वल्स 0. फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश एक्स इक्वल्स 0. इथे आहे. कन्सिडर एफ डॅश एक्स इक्वल्स 0. एफ डॅश एक्स म्हणजे 2 पाय इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर इक्वल्स 0. पहिले 2 पाय ट्रान्सफर केले, आर स्क्वेअर इक्वल्स 3x स्क्वेअर. हे ट्रान्सफर केले आणि मग 3x स्क्वेअर मिळाले. थोडक्यात रूट घेतल्यानंतर आर इक्वल्स रूट 3x म्हणजेच x इक्वल्स रूट 3 ने डिवाइड केलं, r अपॉन रूट 3. हे तुम्हाला एक रूट मिळालं. आता सेकंड ऑर्डर मध्ये तर रिप्लेस करून साइन चेक करूया आपण. सेकंड ऑर्डर मध्ये रिप्लेस करून आपण साइन चेक करूया. इथे आहे बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे आहे. कन्सिडर एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स मायनस 12 पाय एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स च्या जागी आर बाय रूट 3 इक्वल्स मायनस 12 पाय एक्स. एक्स च्या जागी आर बाय रूट 3. आर हा तुम्हाला दिलेला रेडियसचा नंबर असणार आहे, पण शेवटी काही नंबर जरी रेडियस कायम पॉझिटिव्ह असणार, काही जरी कॅल्क्युलेशन निगेटिव्ह आहे विच इज लेस दॅन 0 मायनस साइन. Therefore, the function has maximum at x equals r by root 3. x equals r by root 3. ठीक आहे. मग मला सांगा, जेव्हा तुमचा x r by root 3 असेल, जेव्हा तुमचा x r by root 3 असेल तेव्हा ही रेडियस काय असेल तुमची, कोणाची? त्या स्पियरची रेडियस काय असेल ती आपण कॅल्क्युलेट करूया. स्पियरची नाही, सिलेंडरची. फ्रॉम 1 म्हणायचं, फ्रॉम 1 आर स्क्वेअर इक्वल्स एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इक्वल्स एक्स स्क्वेअर म्हणजे बघायचा स्क्वेअर, आर स्क्वेअर बाय 3 एक्स चा स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ॲज इट इज. हे इथं आणून मायनस करा, आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर बाय 3 इक्वल्स आर स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 2r स्क्वेअर बाय 3 इज इक्वल टू आर स्क्वेअर. राहू दे असंच आर स्क्वेअर. तुम्हाला जरी काय विचारलंय, फाइंड द मॅक्सिमम व्हॉल्यूम विचारलंय ना, बघा ना, फाइंड द मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर विचारलंय.
ठीक आहे. मग आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा पुन्हा फॉर्म्युला लिहा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय सांगा, पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, पाय ॲज इट इज. सांगा आर स्क्वेअर काय मिळालं सांगा तुम्हाला, आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली, ट्वाइस आर स्क्वेअर बाय 3 मिळाली. आणि हाईट किती आहे सांगा, तुमच्या सिलेंडरची हाईट किती आहे सांगा. तर ती सिलेंडरची हाईट पाय आर स्क्वेअर एच ना. सिलेंडरची हाईट तुमची जी आहे ती ट्वाइस एक्स एवढी हाईट आहे, ट्वाइस एक्स. आता तुम्हाला एक्स इन टर्म्स ऑफ आर पुन्हा रिप्लेस करायला. ठीक आहे, करूया पुढच्या स्टेप मध्ये करूया. हे बघा पाय आर स्क्वेअर, बघा आर स्क्वेअर इथे मिळाला इंटू हाईट. हाईट किती आहे, ट्वाइस एक्स. असू दे, आपण एक्स आपल्याकडे आहे इथे बघा, एक्स इन टर्म्स ऑफ आर म्हणजे पाय ॲज इट इज ट्वाइस आर स्क्वेअर बाय 3 इंटू 2x. सांगा एक्स किती आहे, आर बाय √3 आहे. ओके झालं. सो फायनल आन्सर व्हॉल्यूम इक्वल्स, बघा न्यूमरेटर मध्ये काय काय बघा, 2 2 जा 4 पाय, 4 पाय आर क्यूब अपॉन 3√3 एवढा क्युबिक सेंटीमीटर तुमचा व्हॉल्यूम असेल, इतके क्युबिक सेंटीमीटर. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, show that y equals log of 1 plus x minus 2x upon 2 plus x, x greater than -1 is increasing function on its domain. हे जे फंक्शन दिले तुम्हाला y equals fx, हे x greater than -1 असताना इन्क्रीजिंग फंक्शन आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. मग एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे हे प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला f' काय दाखवावा लागतो, पॉझिटिव्ह दाखवावा लागतो. f' इज पॉझिटिव्ह. मग आपण याला fx म्हणूया. y म्हणजेच fx, log of 1 plus x minus 2x upon 2 plus x, x greater than -1 त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्याला. आता याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f' इक्वल्स, तुम्ही व्यवस्थित लिहायचं d by dx वगैरे. इथे बघा log समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 upon समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ब्रॅकेटमध्ये कोशंट रूल, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे 2 मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 1. 2 चा 0, x चा 1, खाली 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस x ॲज इट इज मायनस ब्रॅकेट ओपन करायचं, न्यूमरेटर मध्ये 2x प्लस 4, बघा 2x प्लस 4 मायनस 2x अपॉन 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस x मायनस 4 अपॉन 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 इंटू ब्रॅकेट 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस x अपॉन 1 प्लस x इंटू 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे थोडं सिम्प्लिफाय करूया. f' इक्वल्स 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर करू आपण पहिल्यांदा. 4 प्लस दोघांचा प्रोडक्ट डबल म्हणजे 4x प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर. आता हे -4 न ब्रॅकेट ओपन करूया. -4 मायनस 4x -4 मायनस 4x अपॉन x प्लस 1 आणि 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, बघा 4 4 कॅन्सल, 4x कॅन्सल, f' इक्वल्स x स्क्वेअर अपॉन x प्लस 1 इंटू 2 प्लस x चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचा साधा विचार करा. तुमच्याकडे x भले काही नंबर असू दे, काहीही नंबर, x स्क्वेअर कायम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, कारण x 0 पण असू शकतो ना. 2 प्लस x ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि x प्लस 1 ही टर्म. आता x -1 पेक्षा मोठा आहे ना. जेव्हा x एक्झॅक्ट -1 असेल
तेव्हा ही टर्म 0 होईल. पण x त्यांनी काय सांगितलं बघा, -1 पेक्षा मोठा आहे. म्हणजे when x greater than -1, x greater than -1, ही जी टर्म आहे ना x square upon x plus 1 into x plus 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तर इथे इक्वल टू 0 का घेतलंय, तर x -1 पेक्षा मोठा म्हणजे x 0 असू शकतो, लक्षात ठेवा. मग x समजा 0 झाला न्यूमरेटर मध्ये, तर 0 चा स्क्वेअर 0 येऊ शकतो. ही टर्म ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजेच f डॅश x, म्हणजेच f डॅश x काय आहे सांगा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग f डॅश x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर fx चे फंक्शन आहे बघा, हेच म्हणजेच y. therefore fx is an increasing function. fx is an increasing function. Next, show that y equals 4 sin theta upon 2 plus cos theta minus theta. Theta belongs to 0 to pi by 2, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे, including 0 and including pi by 2 is an increasing function असं तुम्हाला विचारलंय. पण ठीक आहे, आता हे फंक्शन थीटा मधलं आहे म्हणून जर मी f of theta लिहितो 4 sin theta upon 2 plus cos theta minus theta. आता याचा डेरिव्हेटिव्ह f dash of theta equals, इथं कोशंट रूल बघा, डिनॉमिनेटर into derivative of numerator 4 as it is sin theta चा derivative cos theta minus numerator 4 sin theta into derivative of denominator 2 चा 0 पण cos चा minus sin theta आणि upon denominator square म्हणजे 2 plus cos theta चा bracket square minus theta चा derivative 1, जसा x चा 1 तसा theta चा 1, ब्रॅकेट ओपन करा, 8 cos theta plus 4 cos square theta minus minus plus 4 sin square theta upon 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढे किती सांगा, -1. आता ह्यातनं जर मी या दोघांतनं 4 कॉमन काढले तर sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर म्हणजे 1 येतात की नाही बघा, म्हणजे 8 cos theta plus 4 into bracket 1 upon 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर minus 1 म्हणजे 1/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतोय मी, 8 cos theta plus 4 into 1 मायनस ब्रॅकेट मध्ये 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. पुढची स्टेप इक्वल्स 8 cos theta प्लस 4 ॲज इट इज मायनस ब्रॅकेट मध्ये हा स्क्वेअर करूया, फर्स्ट टर्म स्क्वेअर 4 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा, दोघांचं प्रोडक्ट डबल 4 cos theta होल डिवाइडेड बाय खाली 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. न्यूमरेटर 8 cos theta प्लस 4, आता मायनस साइन आत जाऊ दे, -4 minus cos स्क्वेअर minus 4 cos theta. ठीक है, 4 अरे सॉरी डिनोमिनेटर आहे, डिनोमिनेटर 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर, 4 कॅन्सल, 8 cos minus 4 cos म्हणजे 4 cos theta minus cos square theta अपॉन 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये cos theta कॉमन, ब्रॅकेट मध्ये 4 minus cos theta अपॉन 2 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर. मला सांगा cos theta तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणून त्यांनी सांगितलं, बरोबर आहे. हे एवढं सिम्प्लिफाय झालं का आपल्याकडे, f dash of theta आपण इथपर्यंत सिम्प्लिफाय केलं, बरोबर आहे, f dash of theta. आता मला सांगा त्यांनी सांगितलं theta belongs to 0 to 2 pi. Since theta belongs to 0 to pi by 2, मला सांगा यामध्ये cos theta जो आहे की cos theta फर्स्ट क्वाड्रंट मध्ये cos theta 0 to 1 च्या दरम्यान असतो. ऍक्च्युअली cos theta -1 to +1 च्या दरम्यान मध्ये,
आपण फर्स्ट क्वाड्रंट आहे, मग कॉस थिटा कायम 0 to काय असलं पाहिजे सांगा, 1 असला पाहिजे. मग मला सांगा हा जो नंबर आहे तो 0 to 1 च्या मधला नंबर आहे. मग 4 मधून तो नंबर मायनस झाला की हे आन्सर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सांगा? अर्थात पॉझिटिव्ह. कदाचित कॉस थिटा 0 असू शकतो, त्यामुळे सगळी टर्म 0 असू शकते, पण ब्रॅकेट स्क्वेअर कायम पॉझिटिव्ह. हा ब्रॅकेट स्क्वेअर कायम पॉझिटिव्ह, त्यात 2 प्लस आहे त्यामुळे कॉस थिटा हा 0 to 1 च्या दरम्यान असल्यामुळं तर कॉस थिटा इंटू ब्रॅकेट 4 मायनस कॉस थिटा अपॉन 2 प्लस कॉस थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. इक्वल टू 0 का? समजा कॉस थिटाची व्हॅल्यू सर कधी 0 असू शकते ना, 0 ची. सॉरी हे असं पाहिजे, असं पाहिजे. आणि कॉस 90 0 येतं बघा, आणि इथं रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे म्हणजे π/2 आपल्याला घ्यायचं आहे. तर ही टर्म 0 किंवा ग्रेटर दॅन 0 आहे ही टर्म, म्हणजेच एफ डॅश ऑफ थिटा काय आहे सांगा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. देअरफॉर एफ ऑफ थिटा इज an increasing function. F of theta is an increasing function. ओके, आता इथे तुमचा हा सगळा लेसन संपलेला आहे.